आज मेहकर येथे माननीय आमदार सिद्धार्थ साहेब यांनी रोजगार मेळ्याचे आयोजन केले होते. आपण सुद्धा या ठिकाणी आले होते. काय मिळाला जॉब? हो, मला आज नियुक्ती झालेली आहे माझी ॲज अ सेल्सफोर्स डेव्हलपर, ॲज अ फ्रंट एंड डेव्हलपर. आणि जे काही आमदार साहेबांनी जो काही कार्यक्रम घेतलेला आहे आणि त्यामध्ये जे चांगल्या प्रकारे जे नियोजन केलेलं आहे त्यामुळे मला फार फायदा झालेला आहे. गेल्या खूप वर्षापासून मी एक बेरोजगार म्हणून होतो आणि आज मला जे काही पॅकेज भेटलेलं आहे 3,50,000 असं, त्यासाठी मी आमदार साहेबांचे खूप खूप मनापासून आभारी आहे. कुठून आले आपण? काय नाव? मी चिखली बुलढाण्यावरून आलेला आहे. माझं नाव अजिंक्य जाधव आहे. तुम्ही आनंदी आहात? हो, मी खूप आनंदी आहे. धन्यवाद. आज रोजगार मिळवण्यासाठी तुम्ही रोजगार उपलब्धीसाठी आले होते. काय नेमका जॉब मिळाला? हो, नक्कीच मिळाला. आणि मी अभिषेक फुलचंद व्यास, राहणार लोणार. मी इथे रोजगारासाठी आलो होतो आणि साहेबांच्या नेतृत्वाखाली रोजगार मेळावा झाला. त्यामध्ये मी सहभाग होऊन आणि त्यांच्यामध्ये मी आता IT मध्ये इंटरव्ह्यू दिला होता, तर त्यामध्ये मी सिलेक्ट झालो. मला 3,50,000 रुपयाचा पॅकेज. मी खूप खूप आभार मानतो साहेबांचे की त्यांनी रोजगार मेळावा हे केला आणि त्याच्यात मी सहभाग होऊन मला हे जॉब अपॉर्च्युनिटी मिळाली. युवकांसाठी काय आव्हान असेल? असा माझा युवकांसाठी हा अहवाल असेल की त्यांनी पण हा रोजगार मेळाव्यासाठी यावं आणि त्यांचे जे काही ग्रॅज्युएशन असेल, त्यांनी जे काही एज्युकेशन केले असेल त्याबद्दल इथे खूप कंपन्यांसाठी ते आलेले आहेत आणि कंपन्यात त्यांनी इंटरव्ह्यू देऊन त्यांचे सिलेक्शन ते करून घ्यावेत. माझं नाव रतन परशुराम राठोड, राहणार कनका. आज मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थजी खरात साहेब यांनी आज वाढदिवसानिमित्त रोजगार मेळावा आयोजित केला होता. त्या रोजगार मेळाव्यात मेहकर तालुक्यातील विविध तालुक्यातून विद्यार्थी आज रोजगार मेळाव्यासाठी आले होते व कंपन्यामध्ये ते भरती झाले. त्यांना आमदार साहेब सिद्धार्थ खरात साहेब यांच्या हस्ते प्रमाणपत्र व कंपन्याचे संचालक यांच्या मार्फत त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. मी मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थजी खरात साहेब यांचं मनापासून धन्यवाद अभिनंदन करतो. त्यांनी या मेहकर तालुक्यामध्ये हा रोजगार मेळावा आयोजित केला. असाच रोजगार मेळावा अजून पुढच्या वर्षी रोजगार मेळावा सुरू करावा हीच विनंती. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय शिवराय. माझं नाव वैष्णवी सुखदेव बोरकर. मी आज इथे रोजगार मेळाव्यामध्ये आले होते. आज सिलेक्शन झालेले टाटा मोटर्स मध्ये. तर मी सिद्धार्थ साहेब खरात यांच्या मनापासून खूप आभार मानते आणि साहेबांना हीच विनंती करते की साहेबांनी जे पण बेरोजगार आहे, आपल्या देशात बेरोजगारांची खूप संख्या आहे, त्यांच्यासाठी हरवेळेस असे रोजगार मेळावा ठेवले जावे. थँक्यू सर. 2 ठिकाणी तिचं सिलेक्शन झालेलं आहे. याच्यामध्ये 23,750 रुपये पर मंथ तिचं सिलेक्शन आहे. महिन्याला 23,750 आणि पूर्वीच्या 25,000 ना. पूर्वीच्या अपॉइंटमेंट लेटरमध्ये 20,000 इथं 23 आहे. आता ते विचार करणार आहे की ते पॅकेज घ्यायचं की हे पॅकेज घ्यायचं, असं पाहिजे है ना. आज रोजगार मेळाव्यासाठी तुमच्या भाचेबॉल घेऊन येतोय. काय लागले का जॉब त्यांना? हो, आज या ठिकाणी सन्माननीय आपल्या मतदारसंघाचे आमदार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जो रोजगार मेळावा या ठिकाणी आयोजित केला आणि जे सुशिक्षित बेरोजगार आहेत, आता हा माझा भाचा आहे, त्याची 12वी होऊन फर्स्ट इयरला असताना नोकरीच्या कुठेतरी शोधात आम्ही होतोच आणि या निमित्ताने या प्लॅटफॉर्मवर याला एक नोकरीची संधी टाटा कंपनीमध्ये चांगल्या उच्च पगारावर त्याची जॉईनिंग या ठिकाणी झालेली आहे आणि त्याला या ठिकाणी 19,000 रुपये मंथली पगार प्लस 2 वर्षाचं त्या ठिकाणी त्याचं एक थोडा आपला डिप्लोमा त्या ठिकाणी ते कंपनीमार्फतच होणार आहे आणि 2 वर्षानंतर आणखीन त्याचं पॅकेजसुद्धा वाढणार आहे. या सर्व गोष्टींसाठी मी सन्माननीय आमदार सिद्धार्थ खरात साहेब यांचे खूप आभार व्यक्त करतो. त्यांच्यामुळे माझ्या भाषेसारखे अनेक या ठिकाणी तरुण या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगार हे कुठेतरी रोजगार यांना उपलब्ध होत आहे आणि आमदार साहेबांना या माध्यमातून विनंतीसुद्धा करतो की आपल्या या उपक्रमाला कुठे खंडन न पडू देता दरवर्षी आपण रोजगारांना या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून कुठेतरी एक आपल्या हातातून एक यांच्यासाठी मोठी या ठिकाणी सेवा घडत आहे आणि ही सेवा नियमित घडत राहू. 2 ठिकाणी बघा, 2 अपॉइंटमेंट लेटर आहे. आता कुठलं निवड करायची आहे आता ऋषिकेश ठरवणार आहे. 2 अपॉइंटमेंट लेटर हातात घेऊन जाते. पकड कुठे जाईल काय विचार म्हणजे काय
जास्त पगार जास्त पगार भेटेल. तुझं गाव हो गोळा धांगरे. आपलं घोगपच आहे. काय नाव तुझं? सुरुच आहे नाही भुसारी. शिक्षण किती झालं? ITI झालं. नोकरीची चिंता होते का? होती. एका वेळी आता 2 अपॉइंटमेंट लेटर मिळाले तुला. आता कसं वाटतंय? छान वाटतं. नोकरीची टेन्शन होतं का? आई वडिलांना आता छान वाटतं. सुरुवात झाली. खूप अभिनंदन. माझा नाम मुस्तफा खान है. मेरा नाम शेख रेहान है और हम यहीं से मेकर से मुझे संजीव कंपनी से जॉब मिली है. मेरा महीने का पैकेज है 17,500 रुपए. ये मुझे मतलब जॉब अपने सिद्धार्थ आमदार जो है सिद्धार्थ खराज साहब इनकी वजह से मिली है. इनके और हम इनको दिल से शुक्रिया कहना चाहते हैं कि इनकी वजह से हमने इंटरव्यू दिया और हमारा सिलेक्शन हो गया. दिल से शुक्रिया.